नमस्कार. तांदळाच्या पिठीचे परफेक्ट मोदक जमत नाही तर मग असे रव्याचे उकडीचे मोदक बनवा. त्यासाठी एका पॅनमध्ये पाव चमचा खसखस अर्धा सेकंद भाजा. नंतर अर्धा कप गूळ थोडंसं गरम करून त्यात 1 कप किसलेलं ओलं खोबरं घाला आणि दोन्ही मिक्स करून सारण तयार करा. गूळ वितळून सारण एकजीव झालं की त्यात वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ पावडर घाला. आता तयार सारण थंड करायला बाजूला ठेवा. आता उकड करायला पातेल्यात 1/4 कप पाणी मध्यम आचेवर गरम करायचं. नंतर त्यात 1 चमचा दूध मिक्स करायचं, 1 चमचा तूप आणि किंचित मीठ घालायचं आणि सर्व पाणी मिक्स करायचं. पाण्याला उकळी आली की गॅस लहान करून 1 कप बारीक रवा थोडा थोडा करून मिक्स करून मिश्रण सतत फिरून घ्यायचं. मिश्रणाला गुठळी न येता मिश्रण मिक्स करायचं. आता गॅस बंद करून झाकण लावून 10 मिनिट मिश्रण बाजूला ठेवायचं. तोपर्यंत मोदकाच्या उकडीसाठी एका पातेल्यात 1.5 ग्लास पाणी गरम करायचं. त्यावर चाळणी ठेवायची आणि गॅस लहान ठेवायचा. चेक करायचं. पीठ थोडं कोमट असतानाच वाटीने चिचून घ्यायचं आणि पीठ कोमट असतानाच चांगलं मळून घ्यायचं. पिठाला क्रॅक न पडता पीठ मळून घ्यायचं. नंतर 1 लिंबा एवढी गोळी घेऊन त्याची एक पातळ पारी तयार करायची. त्यात मोदकाचं सारण भरून मोदकाला कळ्या पाडून मोदकाला चांगला शेप देऊन मोदक तयार करायचा. अशा प्रकारे बाकीचे तयार करायचे. आता स्टीमरचं पाणी गरम झालं आहे. त्यावर धुवून साफ करून तेल लावलेली हळदीची पानं ठेवायची. त्यावर सगळे मोदक उकडायला ठेवायचे आणि झाकण लावून 15 मिनिट वाफवून काढायचे. आता मस्त सुगंधित हळदीच्या पानातील सुंदर मोदक तयार आहेत. असे मऊ लुसलुशीत हळदीच्या पानातले मोदक वर तूप सोडून गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून द्यायचे आणि घरातील सर्वांनी मोदकाचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही सुद्धा असा मोदक ट्राय करून बघा. धन्यवाद.